हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कसुरी मेथी। तीही घरच्या घरी कशी बनवायची कसुरी मेथी अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते। तर आता भरपूर भाज्या येत आहेत बाजारामध्ये, तर आपण एक्स्ट्राची भाजी आणली असेल तर त्याची आपण कसुरी मेथी बनवूयात। तर हे बघा, अत्यंत कोवळी भाजी घेतलेली आहे आणि त्याची पानं अशी गोल गोल पाहिजेत, बघू शकताय। मस्त अशी कोवळी भाजी घेतली आणि त्याची पानं अशी गोल घेतलेली आहेत। आता ही फक्त पानं काढून घ्यायची, अशी देठं अजिबात घ्यायची नाही आहेत, फक्त पानं काढायची व्यवस्थित, बघू शकताय। मी सर्व भाजीची अशी पानं काढून घेते व्यवस्थित देठं। भाजी छान अशी निवडून घेऊयात। बघू शकता, फक्त पानं घेतली, देठं अजिबात दिसत नाही आहेत बघा। आणि गोल गोल आकाराची भाजी आहे ही। मी सर्व भाजी निवडून घेतली। आता ही आपण धुवून घेऊयात, व्यवस्थित धुवायची। बघा, धुवून घेतली, नितळत ठेवली होती चाळणीमध्ये। आता आपण ही एका कपड्यावरती पसरून घेणार आहोत। कपड्यावरती व्यवस्थित टाकून अशी पाणी टिपून घ्यायचं हलक्या हाताने, बघू शकता। आणि ही घरातच 2 दिवस वाळवून घ्यायची। घरात 2 दिवस अशी कपड्यावरती वाळवायची आणि 1 दिवस उन्हात ठेवायची, म्हणजे एकदम छान आपली कसुरी मेथी तयार होते। व्यवस्थित पातळ हातरून घ्यायची अशी। बघू शकता, ही मी 2 दिवस सावलीत आणि 1 दिवस कडकडीत उन्हात भाजी मस्त वाळवून घेतलेली आहे, बघू शकता। घरच्या घरी कसुरी मेथी तयार झालेली आहे आपली। तुम्हाला मी चोळून दाखवते, बघू शकता किती क्रिस्पी झालेली। ह्याला तव्यात वगैरे गरम करत बसायची काही गरज नाही आहे, एकदम मस्त झाली, बघू शकता। एकदम लगेच बारीक होती, हे बघा। तर कशी वाटली कसुरी मेथी नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। तुम्हीही नक्कीच अशी एक्स्ट्राची मेथी असेल तर कसुरी मेथी करा आणि डब्यात भरून वर्षभर तुम्ही वापरू शकता। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।